रामराम मंडळी, जय खानदेश. मला आवाज आणि व्हिडिओ कसाही राहते, मला एक कमेंट करून सांगा बरं. आवाज बरोबरी करा. आवाज आवाज नाही करता एक कमेंट करा म्हणजे मला समजेल. सागर दादा, मोहन दादा एक कमेंट करा. आवाज कसाही राहणार किंवा चेहरा वगैरे कसा व्यवस्थित दिसणार चित्र, तर ते सांगा मला. लगेच मग आपण चालू करूत. जय खानदेश. सागर दादा आवाज सांगा मला एकदा. आवाज क्लिअर आहे ना का? आवाज मस्त शिकू. दीपक वानखेडे धन्यवाद दादा. विजय चौधरी, विजय दादा मस्त मस्त शे. हां बरोबर शे दादा. आता ते 11 लोक जमणार तर थोडं अजून 20-1 लोक वाढ देऊत आपण आणि चालू करूत नक्कीच. तोपर्यंत एक सुरुवातनी मी स्वतः शेतकऱ्यांना मुलगा आहे, शेतकऱ्यांना पोरगा आहे. त्याकरता एक शेतकऱ्यासाठी एक कविता लिहूत. तोपर्यंत लोके पण जुड जातील. तोपर्यंत आपण एक शेतकऱ्याची कविता लिहूत. आणि कारण आता शेतकऱ्यांना मौसम पण चालू आहे आणि सगळा शेतकरी बिचारा आता वावरसमा कामे करणार, गुणबाईगी करणार. तर त्याविषयी मी एक कविता लिहिली, त्यासनी अर्पण करत. मी पहिली कविता काय सांगू दादा तुमले शेतकरीच नाही व्यथा, भलतीच भयान रास शेतकरी राजानी कथा. डोकाले हात लाईसनी काळस व्याजना नोटा, आशाना मारे रास त्यांना धंदा रास खोटा. कुणबाईगी करीसनी वावरे करस तयार, आभाईकडे दखीलसनी जीव बायस मजार. व्याजनं बिवार टाकीसनी करस नियेगार वावर, मेरना कोपराले बडीसनी फोडस कांदा खास भाकर. कवय उंडाया कवय पावसाया, देवबिदा को देत नाही साथ. भरभरीसनी पीक येऊन ते बेपारी मारत लात. दका म्हणजे कितली वाईट व्यथा शे आपला शेतकरी राजाने. चांगलं पीक येऊन ते बेपारी व्यवस्थित भाव देत नाही, काय नाही. आणि नाही पिकणं म्हणजे कधी मध्ये निसर्ग साथ देतस. व्याजना पैसा काढी बिवारा जमीनमा टाकतस आणि निसर्ग साथ देत नाही, सृष्टी साथ देत नाही का. सरकार बी अशा टाइमले मदत नाही करस, सरकार बी अशा टाइमले मदत नाही करस. आणि किदेळ शेतकरी एक दिन कुडापाकरी मरस. अशी आपली शेतकरी राजाची व्यथा आहे. तर मी स्वतः शेतकरी राजा पोरगा असल्यामुळे मला ती एक भावना प्रकट करण्याची इच्छा होती, त्यामुळे मी करी. तर आता बराच जण जमी राहणार. मी थोडंसं चेक करस. भूषण शिंदे, अनिल पाटील, सागर दादा, विजय चौधरी, अनिल पाटील सर, विजय चौधरी, नानाभाऊ माडी, सगळ्याजण ये राहणार ते. तर जय खानदेश मंडळी, राम राम. आज तुम्हाला समोर आज मला बोलायची संधी भेटली. ती म्हणजे आपला सागर दादा आणि मोहन दादा यासनी मला फोन करता की एकदा तुम्ही बोला म्हणे की आपला अहिराणी संस्कृतीविषयी किंवा तरुण पोरेसविषयी किंवा मन साहित्य जे येते तर ते बाहेर काढा बुवा. त्यानंकरता मला आज संधी भेटली बोलानी, तुम्हाला येवानी संधी भेटली. त्याबद्दल मी सगळ्यांना आभारी शे. आणि खरं म्हणजे हाऊ विशेष उपक्रम शे की आज सगळाजण लॉकडाऊनमुळे काही ठिकाणी आता चालू पण होई गे आणि काही ठिकाणी बंद पण शे. तर या बंद या लॉकडाऊन पिरियडमा किंवा लॉकडाऊन अजूनसुद्धा बऱ्याच जण घर शेतस. आणि या घर असानंतर बऱ्याच जण आपला याच ग्रुपना काही ॲडमिन अहिराणी जोक्स आणि हे बोलतो एकदम गावठी जोक्स. तर यांना ॲडमिन नितीन आहिरराव, सचिन राजे शिंदे, डॉक्टर योगेश पाटील नंदुरबारना, योगेश जाधव दादा, आकाश दादा महाले, सुधाकर जाधव, गोकुळ देवरे, सागर दादा ब्राह्मणे, तानाजी शिंदे आणि मोहनदादा कवडीतकर या तरुण लोकेसनी हा उपक्रम चालू करा. ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे लोके घर असताना घरमाच बसीसनी सुरक्षित असीसनी सुद्धा जागर करणं सोपी गोष्ट नाही. तर या लोकेसनी खूप चांगला उपक्रम करेल. आणि घरबटी एवढा अहिराणी मायाना जागर होईल ना, लोकेसले मार्गदर्शन काही ना काही भेटणं किंवा आमनासारखातले किंवा मनासारखातले नवोदित असले बोलाने संधी भेटली. यानं मी सगळं ॲडमिन किंवा मला निमंत्रित करणारा
मना मित्र वरस आभार मानस आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल तुम्हाला मनपाईन आभार व्यक्त करस. तर आज या पेजवर अहिराणी जोक्स बोलतो, एकदम गावठी जोक्स. या पेजवर बऱ्याच जेठा मोठा व्यक्ती बोलू घ्यात आणि आज मला बोलायला संधी भेटणे त्यानं मी संधीनं सोनं करेल सारखं समजस. तर मी काही मोठा साहित्यिक वगैरे किंवा कवी लेखक नाही आहे खरं म्हणजे, कारण मनी सुरुवातच एकदम कच्चीच आहे. तुमले म्हणजे मनी वयक सांगस, मी विठ्ठल अशोक साळुंके, मनगाव वरुळ घुसरे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे. तर मी मंडई आतापर्यंत 13 वर्ष पहिले गावमा शेती काम करू. जवळजवळ आता हसायची गोष्ट आहे, पण म्हैशी 8 वर्ष चाऱ्यात. त्या म्हैशी चारत मी पुण्यामा येले आणि पुण्यामा जवळजवळ 13 वर्षापासून 18 राहणू. पण आई म्हणे साहित्यिक वाटचाल फक्त 4 ते 5 वर्षापासून आहे. आता 4 ते 5 वर्षापासून म्हणजे मला अचानक अहिराणी कस्तुरी परिवार पुन्हा भेटना. अहिराणी कस्तुरी परिवारमा विजयताई मानवडे अध्यक्ष शेदस, त्याच्यामुळे मला त्या परिवारमा लिखायला उभारी भेटणी आणि त्याच परिवारमा मला बराच मान्यवर मोठमोठा लोके भेटणार. आणि मग त्या मोहनदास भांबरे बापू शिरपूरना, बापू पिंगडे साहेब आहेत, बापूसाहेब हटकर, कला संगीत कलाना पितामह विश्राम बिरारे आप्पा आहेत, नानासाहेब आयरे आहेत, जितेंद्र देसले दादा आहेत, परत नंतर नाशिकला सुनीताताई भेटणार, खानदेश अध्यक्ष खानदेश साहित्य संघाना अध्यक्ष सदाभाऊ आहेत, रमेश आप्पा बोरसे आहेत, तहसीलदार सुदाम साहेब आहेत, नानासाहेब सुरेश पाटील आहेत. आणि या सगळ्या मना ज्येष्ठ मान्यवरसनी आजपर्यंत मला उभारी दिले आणि मन लिखेलनं कौतुक करेल. ते मन लिखेलनं कौतुक द केसी विजयताई मानमोडे असणे अहिराणी कस्तुरी परिवार तर्फे मला खानदेश भूषणना पुरस्कार सुद्धा दिले. आतेच जवळजवळ 1 वर्षाला चाकलेला मोठा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रम मला पुरस्कार खानदेश भूषण पुरस्कार म्हणते सन्मानित करेले. खरं म्हणजे मी मोठा साहित्यिकवर नाही, पण पुस्तकनं मटेरियल आतापर्यंत मला तयार आहे आणि थोडा दिन लॉकडाऊन उघडल्यानंतर पुस्तक रूपी तुम्हासमोर अहिराणी मायने सेवा करामुळे जे लिखायला ते तुम्हासमोर नक्कीच पुढे यावं आहे. आणि आज ही गोष्ट विशेष म्हणजे या अहिराणी कस्तुरी परिवारवर जितेंद्र चौधरी दादा, मनोहर खैरनार आणि मी म्हणजे काही वर्षापूर्वी एकत्र होतो, एक ठिकाणी होतो. आणि आज पण योगनी संधी. तर आज तिनेसले वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळ्या पेजवर आज एकच दिवस येवानी संधी भेटली. ते तर मला विशेष वाटणार थोडंसं. सकाळी 12 वाजता मनोहर खैरनार बोली घ्यात, 6 वाजता जितू दादा बोली घ्यात आणि आता मला नंबर आहे नाही का. म्हणजे पहिले सुद्धा एकत्र होत आणि आज पण योगायोग संधी भेटली. तर त्यानं संधीनं मला खूप आनंद होईल ना. तर खरं म्हणजे अहिराणीनं मुद्दा लिहिली मी येले अहिराणीनं जागर मंडळी. आता मी ज्या नावे लिहितात त्यासमा काही नावे सुटी होतील मना भोया सभामुळे, तर कृपया कृष्णी मला माफ करा. तर मी एकदम छोटासा साहित्यिक आहे किंवा छोटासा लिखणार आहे, साहित्यिक नाही म्हणतो पण त्यामुळे कोणा नाव वगैरे सुट्टी घ्यावी तिथं माफ करा मला. आवाज वगैरे क्लिअर आहे ना. राजू दादा, राजेंद्र जाधव दादा, विजयताईने हिरा गोया करत, अभिजित माडी दादा आपलाच गाव नाशेतच. आवाज वगैरे व्यवस्थित राहा ना. मोहन दादा एकदा मेसेज करा बरं. ओके गुड. राजेंद्र सोनवणे दादा मंडळी एकदा आवाज मेसेज करा मला प्लीज. बरोबर आहे मग. मगन सुरेशी डोंबिवलीतून रामराम. मगन दादा रामराम. खूप प्युअर आहे राहिले तसं मी बरोबर आवाज दादा सांगा. हां मंडई ते आवाज एकदम ओके राहा ना. तर मंडई अहिराणीना जागर म्हणजे अहिराणीना जागर करणास का पडस, ही खूप विशेष गोष्ट आहे. का करणं पडस अहिराणीना जागर करणं म्हणजे विशेष गोष्ट वाटस. का अहिराणीना जागर का करणं, जागर करानी पायी का बरेस. आपली माय बोली अहिराणी, आपली मायनी वाणीतून आपण शिकेले आहेत आणि तरी सुद्धा तो जागर करणं पडस, विसरी जातात आपण. तर आई खूप लाजिरवाणी गोष्ट आहे मंडळी. आता 13 वर्ष आहे ना मी स्वतः आटे पुन्हा माहिले, पण बायको पोरे सगळा जण अहिराणी बोलतस. मी जठे ना तठे अहिराणी बोलस. एवढा मंच उभा राहणार. नाशिकमा मंच आहेत, पुण्यामा मंच आहेत, मुंबई कल्याणमा मंच उभा राहणार. त्या सगळ्या अहिराणीसाठी प्रयत्न करणार.
मग अगो जागरणा प्रश्न काय आहे? तर अहो जागरणा प्रश्न मंडळी खूप मोठा आहे. कारण एक हैराणीविषयी आपले प्रत्येकले भीती वाटस, गावठीपणा वाटस किंवा लाज वाटस किंवा हैराणी बोलणं म्हणजे आपले कचऱ्यासारखं वाटस, एकदम खालनं गरजाना वाटस. मंडळी असं का वाटस आपले? आज सुद्धा आई परिस्थिती आहे, म्हणजे आई खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. म्हणजे आज मी गावले गहू तर नुसता सूट बुटा कपडा बी घालात, थोडासा पुन्हा झटका दा काढा तरी दोन लोक मराठीमा चावेतच बोलतस. तालुकान गावले गो का एखाद्या बस स्टँडवर थांबलो का तो आयराणी मराठीमा बोलायला चालू जास. हाही परिस्थिती का बस? पूर्ण खानदेशना भाग आहे तर तो पूर्णपणे हैराणी बोलायला पाहिजे ना. हां, आणि बराच जण सुद्धा आता शिंदखेडामा म्हणजे तालुकाना ठिकाणले शेतच किंवा जिल्हाना ठिकाणले शेतस. तर या मोठा किंवा आयराणी मराठी आयराणी विस्त्रेसनी आयराणी दाबाना प्रयत्न करतस, मराठीला उजाय मलायना प्रयत्न करतस. मराठी बोलणे आपण जठी गरज तरी मराठी बोलणे ना मंडळी. तुम्ही खोटे नाही सांगस. आता मी एक कंपनीमा जॉबले, कंपनीमा आमना संपर्क बराच व्यक्ती शिवस किंवा इंग्लिश शिवस, हिंदी शिवस, मराठी शिवस, या सगळ्या गोष्टीशी संपर्क होत राहस. आमले सगळ्या भाषा बोलू शकतो आम्ही. इंग्लिश बोलू शकतो, हिंदी बोलू शकतो, मराठी बोलू शकतो. पण आपली माय बोलीला विसरा ना काय यार. हां, माय बोली का विसरतो आपण? आता बराच जण खूप आता बराच पुणे, नाशिक, मुंबई, सुरत आटे ज्या कामगार येईल आहेत किंवा जो व्यक्ती तो काम करा ना, त्यासना बायकासुद्धा आजूबाजू माय मावल्या ज्या शेत असत्या त्यासुद्धा ऐराणी मा सोडीसनी मराठी भाषाना प्रयत्न करतात जास्त करून. सगळे ऐराणी कोणीच विसरत नाही. जी मायनी भाषाच ना ती कोणतीही असो, ती कोणतीच कोणी विसरत नाही. पण तरीसुद्धा ऐराणी दाबी असते किंवा मायबोली दाबी असते तर ते भाषा बोलायला प्रयत्न करत असत. मंडळी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तर असं व्हायला नाही पाहिजे. छोटी मोठी गोष्ट एकदम. उदाहरणार्थ आपला खानदेशमा एखादा तालुकाना गावले किंवा आपला एखादा मेडिकल होई, शाळा होई, शाळाना मास्तर होई, मास्तरनं शिक्षण आहे तेवढं शिक्षण होऊ द्या ना, मराठीमा होऊ द्या. पण तो मास्तर जर मला बस स्टँडवर भेटला ना आणि मी जर त्याला भेटला नव्हतं तर थोडे मराठी बोलणं सुद्धा आपलं योग्य वाटत नाही ना. का मराठी? आता लोके बराच जण पारती शिक्षण क्षेत्रामा सुद्धा ऐराणी लायना प्रयत्न करात आणि आपले तिला आज वाटस, आपले गावंडळ वाटस, गावठी वाटस, का वाटस. आता आपला ग्रुपनं सुद्धा नाव आहे बोले तो एकदम गावठी जोक. आता गावठी जोक म्हणजे पुरा प्युअर जोक, पुरा प्युअर ऐराणा शब्द मैदानमा काढणं. आता ऐराणा शब्द मैदानमा काढणं म्हणजे ती क्रांती आहे, ती ऐराणी क्रांती, ती मोठी क्रांती आहे सर्वात. आता बऱ्याच जण असं वाटस की एखादा गावंडळ शब्द काढा म्हणजे आपण खूप गावठी होईगोत किंवा गावंडळ होईगोत असं बऱ्याच जण वाटस किंवा समोरा व्यक्तीला सुद्धा कचरावतस. पण त्या शब्द काढणं म्हणजे ऐराणी क्रांती, ती खूप मोठी क्रांती आहे. म्हणजे त्या शब्द आता उदाहरणार्थ एखादा शब्द एखाद्या व्यक्तीला माहिती आहे तर तो व्यक्तीला यामा ऐराणी शब्द भरणा खूप जास्त आहे ना, असा विचार करायला पाहिजे. तो गावंड नाही आहे तेव्हा शब्द भरणा ऐराणी जास्त आहे. म्हणजे शब्दार्थाने त्यापैन साठोबा मुकला आहे तर हाऊ आपण विचार करायला पाहिजे. आणि सर्वांनी ऐराणीमा न लाजता बिंदासपणे तुम्ही मेडिकल म्हणा, बस स्टॉप म्हणा, साधं नुसतं आपण बसमा बसतंच कंडक्टरले सुद्धा तिकीट पाहिजे तर धुळ्याचं द्या, शिंदखेड्याचं द्या, धमाण्याचं द्या. काय आवश्यकता आहे का? कंडक्टर बी ऐराणी राहस बिचारा, ड्रायव्हर बी ऐराणी राहस, बट गाडी ऐराणी राहस, टोटल ऐराणी बोलाने अपेक्षा मा राहस सगळ्या. पण तरी आऊ चाया का बसेल. आणि माय मावला म्हणे विनंती आहे तुम्ही पुणे, मुंबई, नाशिक कोठे बी शिका, कोठे बी राहा, कोठे बी पोर शिकाळा, पण ही मायबोली विसरामुळे कोणच काय कमीपणा येस नाही किंवा गावंडळपणा येस नाही. त्यामुळे तुम्ही विसरू नका अशी म्हणे कळकळीने विनंतीच आहे. एक थोडंसं कमेंट चेक करस. अस्सल ऐराणी मायना पालखीना बोई. राजेंद्र जाधव दादा धन्यवाद दादा. एकदम खरंच आहे माऊले, धन्यवाद दादा. विलासकुमार शिरसाट बिलकुल आते अभिमान पाहिजे ऐराणीमा. धन्यवाद भाऊ. मंडळी बराच जण कामेंट वाचणार राहिला राहत, माफ करा. पण कसं आहे बोलताना ते भांग विसरत. आणि दुसरी गोष्ट मी एक लेख लिखा होता मंडळी की आपली मायबोलीनं जे आते बराच जण आई करतात हां आपलं बराच जण आता मराठी सोडी इंग्लिशमा टाकायला लागले आहेत शिक्षण क्षेत्र नाही का. इंग्लिश मिडियम म्हणा किंवा इंग्लिश मिडियम म्हणा, हिंदी मिडियम म्हणा, सेमी इंग्लिश म्हणा, मराठी माध्यम म्हणा.
तर साधी जिल्हा परिषद बी राहिली तर काय अडचण नाही ना. ते बऱ्याच लोके मोठमोठा लोके आपली मायबोली आईने मग शिकले. तर मी एक लेख लिखा होता तो तुम्ही सांगास. शिक्षण हाही मातृभाषेमध्ये देवाला जोईजे. हा म्हणा लेखनं टायटल होतं. तर हा लेखची सुरुवात अशी होती. नेमकं मी आई घटना खरोखर दखेल आहे आपला गावाकडे. मी आधी पुन्हा माझं गावाकडे गेलो आणि ती घटना खरोखर दखी होती. जितू दादा मना विठोबा धन्यवाद दादा. दत्तू धर्मा पाटील बोला. सागर दादा नमस्कार नमस्कार. सर्वांना धन्यवाद. तुम्ही लाईव्ह जण येलेत बराच जण. मला आनंद वाटला ना. तर शिक्षण आहे मातृभाषेमध्ये व्हायला पाहिजे. तर मी गावले गो पुण्यात येईन. तर त्या ठिकाणी गावले जावानंतर एक लहान बाळ लहान पोरगं होतं. माती माती खिरांत एक मला वाटतं विखरणी जत्रा त्या टाईमला होती. देवनं विखरण जे येते त्या जत्रा माहीन एक पोरगा दाखलसा पोरगा मना चुलत पुतण्या काय होता तो. तर माती मा खिरांता मागे ट्रारली होती. ट्रारली माती होती. माती टाकीस चाल दिरांता पूलवर आणि गाडी ते ट्रॅक्टर का बुलडोझर होतं. चालवता चालवता तो गाणं म्हणे सावन्न महिना माय तुला याद करणं आहे. हाही गाणं म्हणता आणि म्हणता म्हणता त्याने माय होणे आणि एकदम जोरखेन बदलायला लागे. तर जोर जोर मला थापटा दिला. आणि ती बारबड तुला समजत नाही का तू या गाणं म्हणस. तुला किती सांगेले 17चा सांगितलं तू त्याच त्याच गाणं म्हणस. असं एकदम सडासड 2-3 कानपणा ठेवायत. पाठवर धापटा ठेवायत. असं बरंच बारीस नाही तो पोरगा हुंडूक दाटे दाटी असं रडायला लाग गया. हुंडूक फुटी फुटी रडायला लाग गया. डोळ्यामा आसू ते बुलडीजर तर जागावर माटीमा पडेल बटा माटीनं हात पाय. म्हणजे तो एकदम मनमोक्या खीर आणता त्या आठवड्यामा खीर आणता. आणि मनमोक्या गाण्याने धुंदीमग होता. सुट्ट्या होत्यात. मला वाटतं दिवाळीला 21 दिवस सुट्ट्या राहतच शाळातले सगळ्या शाळातले. तर त्या 21 दिवस शाळात तो मस्त मातीमध्ये खीर आणता. तर ती माय मारत मारत लई गई आणि बार तुला नाही सांगेले केव्हा ना तू खीज रास हाई रास. आणि बाप बोळ्यांनी 20,000 रुपये फी भरले इंग्लिश मीडियम मान. तू ह्या गाणं म्हणस असं बोलस. आणि तो पोरगा नाही ना माडी नाही नाही ना आई नाही नाही असं म्हणत 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 ती हात न रपाडा धरी धरी घरमा वळलाय जास. आता हे घरमा बोलले जास. तो पोऱ्याना पूर्ण अंग मारीच राहस. फटकावर फटका चालू राहतस. आता ते फटकावर फटका चालू नंतर घरमा जाऊन तर झानेला बुडक सुद्धा उचलस. कावडने पाठी आडते कावडना पाठी न ते झानेला बुडक काही मारी मारी त्या झानेला पिष्टा मोक्या वाल करतस. कारण तो पोरगाना फार मन तेच घुसला असं गाणा नवीन नवीन ज्या गाणं आणतस. कारण तो खानदेश संस्कृतमध्ये गिरा ना. त्यामुळे त्या गाणं पुरेपूर त्यांना हिरतमा बसतील. आणि त्या गाणं बोलता बोलता तो पोऱ्या मार खास झानेला बुडूक सुद्धा पिष्टा पिष्टा मोक्या वाल करतस. आणि तो सांगस की ती बाई सांगस की पराई बाप बोळ्या पराई बापनं काम करी करी तुला आई फी भरी आणि तू असं काम करा ना असं गाणं म्हणा ना. तू अभ्यास ध्यान शिका. बोल पुस्तक काढीस नाही. बोल ए फॉर काय ए फॉर आपलं. आता तू आपलं बोलस. ॲपलले ॲपलं बोलस. ए फॉर आपलं बी फॉर बाल. म्हणजे त्यांना डोकामा ती इंग्लिश घुसच नाही अजिबात. कारण पूर्ण वातावरण ऐराणी रास. तेव्हा मराठीसुद्धा जवळ जास हिंदीसुद्धा जवळ जास. आणि इंग्लिश मीडियम म्हणजे कितलं 4 पट आपला काही अजून आपला खानदेश आहे एखादा पोरगा त्याला पुन्हा सिटी म्हणा तर त्यांना टाय बटत नाही. 18-20 वर्षना 25 वर्षाचा मारून टाय बटत नाही. आणि तो इथं झाले कुणा टाय बटी का म्हणते. तर तो पोरगाले तरी ती बाई नाही होऊ नका सांगस की हां बी फॉर बाल सांगस बाल बोलस कदा चेंडू बोलस तरी आखो ती बाई मारत रास. तर मारी 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 त्यांना पुरा हाल कर टाकलास. त्याले तो हालमास तो तसाच बिनं खावा पिरास. आणि रात्री फनपणात ताप येस. त्या फनपणात ताप मा तो बोलस की आई मी तुला नाही सांगतो ना मला तट टाकू मी म्हणे आई पहिली शाळा म्हणजे आपली मैराणी शाळा मला पहिला नंबर आहे बडा गोष्टी पुढे होतो आणि तुम्ही आठ टाकत अशा वस मावतो राहतस. रात्री फनपणात ताप चढेल असाले. आणि डोक्यावर हातपायसवर मिठना पायना घड्या बांधी टाके घड्या वल्ल्या करी करी त्या मायबाप दोन्ही जण लावत राहतस. तो पोरगा एकटा पोरगा जगानी मरानी आई दिशा मारतस. पण त्यांनावर प्रेशर करी 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 लोक आज अशा करा ते त्या मायबाप रावण्या करी करी त्याला सांगतस की नाही बाबा तू जे सांगशी तेच शिक्षण मी तुला देसू. पण तू ती शाळा तुला टाकसू आणि तुला असं म्हणजे तवय त्यालाच ते कर. त्या ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि आई मी रिअल घटना सांगितलं म्हणजे
खोटं नाही बोलावं, रिअल घटना आहे. आणि हाही घटना म्हणजे आपला प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ जे शेतस सोनम वांगचुक या पूर्ण जगना शिक्षण तज्ज्ञ आहेत. त्यासनी सुद्धा म्हणले की आपलं मायबोलीचं जे शिक्षण आहे त्या शिक्षण माझं राही ना तोच व्यक्ती मोठी प्रगती करी. आज आपला खानदेशात खूप मोठमोठ्या पदावर लोक येतस, पण आपली या गोष्टी समजत नाही, पण आपण तरी तसे प्रेशर देण्याचा प्रयत्न करतात. तर आई कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून मी अवलेख लिखा होता आणि रिअल घटनावरच मी अवलेख केले. मी आतापर्यंत सगळं रिअल घटनावरच लिखत दिला. त्यामुळे आई कडकडीने मला मांडा विनंती ती. बराच जण कमेंट करत हां इंग्रजी आहे आपली सावतर मायशी, खरी गोष्ट आहे दादा. तर सावतर मायना बी आपण वापर वाहन पाहिजे. ऐराने बोलायला लाजू नका, मायबोली श्रेण माजू नका. देवदत्त दादा खरंच गुरु मानचे मंडई. कमेंट वाचायला थोडासा प्रॉब्लेम येईल ना. तर आई एक गोट होती. तर अशी आपली ऐराणीले चालू ठेवा. दुसरी गोष्ट मला कडकडीने विनंती वाटस की आज आपलं कालदिनच आपला कालदिन का परम दिनच आपला माफ करा बरं, कालदिन का परम दिनच आपला आमने मोठी बहीण गीतांजली ताई याही घेत ग्रुपवर सर्वात मोठं काम त्या करा. खानदेशमा दारूबंदी एक बाई माणूसनं काम सोपी गोष्ट नाही. तर पोलीस प्रशासन होणं, प्रत्येकना गुंडगिरी होणे, प्रत्येकना ठिकाणी जायच नाही, त्या मटका फोडणं किंवा देशी दारू बंद करणं वगैरे सोपी गोष्ट नाही आहे. किंवा एखादा दारू बंद करणारनं कोण आहे काय लोक धमकी देवाल करतस असं काम या आई मोठी बहीण आम्ही कराय नाही. गीतांजली कोळी याचं मी खूप आभार मानतो मानस. तर याचं काम नक्कीच नाही, खरंच अभिमान वाटस. आणि त्याचा कामवरतीनंच मी एक कविता लिखी होती, त्याचा कार्यालय समर्पित करी होती. ती कविता तुम्ही सादर करस. मला आवाज काही एवढा खास नाही पण गोगर आवाज माको आहे ना. मोहन दादा गर्व से माय म्हणे माय बोले ऐराणे से. तुमचा आवाज माझा एक कविता मी इच्छा करा तू ही कशी म्हणाली बा. जसा आवाज आहे तसा ॲक्सेप्ट पाहिला तुम्ही आता. दारू पेसव हाओ मंडई. हाही कविता म्हणजे हाही गाणं जे आहे ना ते दारुड्या नवरानं जाच सहन करी करी एखादी बाय मावली आठीन हिरत पाईन मनीसनी मी आई कविता लिखले. ते रिअल मी दाखिले मनीसनी ती कविता सुचते मला. दारू पेसव हाओ दखायाना प्रसादे मी संसार मैंगो. दारू पेसव हाओ दकायाना प्रसादे मी संसार मैंगो. सकाळले पेसव दुपारले पेस घरमा काय खावाले नाही हावलं यस. दाय दानाने नयना हाऊ सांगा काय आते मी खाऊ. दखायाना प्रसादे मी संसार मैंगो. दारू पेसव हाओ दकायाना प्रसादे मी संसार मैंगो. पोरे मना हुगडा गावभर फिरतस पोटमा बैतस मना भुक्या त्या रातस. कधी लयनाने हाऊ त्यासले भातकुल नी खाऊ. दकायाना प्रसादे मी संसार मैंगो. दारू पेसव हाऊ दकायाना प्रसादे मी संसार मैंगो. कामले गये ते हाऊ पाप मारवर लावस संध्याकाळी डोसलीसनी दळदळ मारस. रोज तरास देस माले हाऊ मी आता याले गटाई गो. दखायाना प्रसादे मी संसार मैंगो. दारू पेसव हाऊ दखायाना प्रसादे मी संसार मैंगो. कोणीतरी भाऊ याले समजाडी द्याना देव माणूस तुम्ही आले बनाई टाकाना. अरे कोणीतरी भाऊ याले समजाडी द्याना. कदय सुधरी माय हाऊ आते उगी घ्या मना जीव. कदय सुधरी माय हाऊ आते उगी घ्या मना जीव. दखायाना प्रसादे मी संसार मैंगो. दारू पेसव हाऊ
दखाया ना प्रसादे मी संसार मैंगू. म्हणजे म्हणा आवाज काही एवढा खास नव्हता, पण तरी आई एक गीतांजली ताईसले त्याचा कार्यालय आई समर्पित करी कविता म्हणते मी एक लिखी होती. आणि रिअल दारुडा सुद्धा किसने मी आई कविता लिखी होती. आवाज काही एवढा खास नाही. दारुडाचे जमना टोमना व्हिडिओ. धन्यवाद सागर दादा. मंडळी सगळ्यांना धन्यवाद करत मी. सगळ्यातले कमेंटले काही उत्तर देता येणार नाही. तर आज दुसरी गोष्ट आपला ऐराणीनं बारामा. मंडळी मी एक सांगस, एक तरुणाचा मी विषय आला मला थोडासा. तर ऐराणीनं बारामा विषय असा लिहिला की मना एक जायल देव पोयाले यस आणि पोया सण करे गोया. हवी एक लेख खूप चौफेर फिरणं आपला खानदेशमा. आणि चौफेर फिरसनी एक मोठा व्यक्तीचे सुद्धा तो लेख पोचना. आणि त्याने मला फोन करा. एक काही कथा करून सांगितलं मी. एक म्हणजे जी रिअल घटना वस त्यावरच मी लिखत राहस आणि तेच तुम्हाला सांगितलं नो. तर असं ती कथा होती की ऐराणीवरच भरपूर बोलासारखंशी. आणि मला मोहनदास म्हणे थोडंसं, मोहनदा आणि सागरदा म्हणे की तरुण पिढीवर थोडंसं बोल जा. ठीक आहे, प्रयत्न करसू मी जेवढं शक्य होईल तेवढं एक तासमा. तर मंडळी सॉरी माफ करा. तर आई कथाना नाव शे मी ते भेमकाईच गहू. मी स्वतः परत यामा मी स्वतःच भेमकाई गहू आणि खरंच भेमकाई गहू. तर आई कथा शे बना जो पोयाना लेख सगळीकडे फिरणं आपला खानदेशमा. आणि खानदेशमा लेख फिरा अंतर जायल देव पोयालेस आणि पोया सहन करे गोया अव लेख. तर लेख आपला खानदेशना मोठा व्यक्ती DIG प्रतापराव दिघावकर या कल्याणले DIG होतात. पहिले पुण्याले होतात DSP म्हणसे. आता खरं म्हणजे मी तो लेख होणार किंवा तो फोन होणार त्या टाइमले मला DIG DSP ISP यांनीच तर नावे ऐकलं होतं फक्त. पण त्या कोणती पोस्टला राहतस किंवा काय राहतस ते माहीत सुद्धा नव्हतं. तर मी ते तो भेमकाई जो ऐकत आली की होती. तर मी तो जायल देव पोयाल अवसा लेख लिखा होता बडीकडे फिरणं. आणि मला DIG प्रतापराव दिघावकरांचा फोन होणार. हॅलो विठ्ठल दादा, राम राम. म्हणतं राम राम. म्हणे ओळखलं का? हां बोला साहेब, बोला सर, कोण बोलतोय? मी असं बोललो पुराणी भाषामा. तर मी कल्याणहून DIG प्रतापराव दिघावकर बोलतोय. आता म्हणजे DIG हा शब्द ऐकल्यानंतर मला अंगमा थरकर भरायला लागे डायरेक्ट. असं अंगमा खालतील मुंग्या चढण्यात DIG. आता DIG शब्द ऐकल्यानंतर DIG प्रतापराव दिघावकर बोलतोय. बोलानी भाषा बिषा आयडबन एकदम खतरनाकच. आता ते ऐकीच नाही. मग कधी पोलिसनं किंवा पोलीस स्टेशनला दर्शन दा केलं नाही आणि पोलिसचं काही संबंध नाही काय नाही. आणि मला वाटत त्या पिरियडमा काहीतरी संचारबंदी का काहीतरी होतं निवडणूक म्हणून काय होतं. तर त्या पिरियडमा मॅसेज व्हायरल व्हायत म्हणजे सोशल क्राईमसुद्धा सोशलवर सुद्धा लक्ष होतं प्रशासनानं. तर त्या पिरियडमा तो फोन होता. मी हॅलो सर नमस्कार, मी DIG प्रतापराव बोलतोय म्हणे मुंबईहून म्हणे. आधी पुण्याला DSP होतो म्हणे, आता DIG झालो आहे म्हणे कल्याणला. आता त्या DIG DSP शब्द ऐक मला अंग थरक भरावं लागे. हां म्हणजे माफ करा. हा किस्सा तुम्ही बोलतात हो ठीक आहे. तर आधी पुण्याला होतो नंतर मुंबईला होतो. DIG DSP शब्द ऐक मला अंग थरक भरावं लागे. म्हणजे मी तो फोन कट करत दिला. आवाज बिवाज काहीच नव्हता. आवाज एकदम क्लिअर नव्हता. दोन्हीकडे रेंज सारख्या होत्यात. पण तो शब्द ऐकून मी बॅग घेऊ आणि मी DIG प्रतापराव बोलतोय म्हणे. तर अंग थरक घुसायला लागे. आणि थरक घुसानंतर फोन आवाज क्लिअर येत असताना सर म्हटलं आवाज व्यवस्थित येत नाही, मी बघतो म्हटलं इकडनं करतो. फोन कट कर दिला म्हणजे मी DIGना फोन यार कट कर दिला. आणि थोडा वेळ मोबाईलला शांत वहिनू प्रतापराव दिघावकर नेटवर सर्च करत त्यासना व्हिडिओ त्यासना पोलिसना ट्रेस दुनियाभरना स्टार आटे खांद्याला लायल तिथं केस नाही भेमकायला मग व्हायला लागेल डायरेक्ट. पण परत लावा फोन. सर म्हटलं हा कोण बोलत आहे? म्हटलं आवाज येत नव्हता का? हां म्हटलं येत नव्हता. हां विठ्ठलराव नमस्कार, मी DIG प्रतापराव बोलतोय. हां बोला सर. म्हटलं तुमचा लेख वाचला म्हणे, मला एवढा आनंद झाला म्हणे. हां
तर खूप आनंद झाला म्हणे. हां धन्यवाद धन्यवाद सर म्हटलं. मी असं बोललो. मग त्याशी सांगा लगेच की मला ऐराणी बी येस म्हणे. मंडई त्याच वेळी बोलणार DIG मानचे मी फोटो बी दाखवत त्या बोला लागणार की मला ऐराणी बी येस. मी ऐराणी बोलत स्वतः बोलणार की मला ऐराणी बी येस. हाई आपली ऐराणी खरी श्रीमंती आहे. मी तुम्हाला पहिलेच बोललो, आपण छोटा मोठा व्यक्ती किंवा साधारण व्यक्ती, छोटा मोठा वर्कर, मी तर वर्कर आहे, छोटा मोठा व्यक्ती आपण पुन्हा मुंबई माहीतच आणि पुन्हा राहणं किंवा मुंबईमा राहणं आपले ती लगेच त्या भागनं आपण उजातच त्या भाग म्हणून काल मराठी येण्याला लागतं तालुकान गावला गेलो का जिल्ह्यान गावला गेलो का लगेच रूपांतर करतं भाषानं. हाही मोठी चुकीची गोष्ट आहे. तर हाही चुकीची गोष्ट एवढा व्यक्ती तडे आयराणी जिकी की खरी हाई म्हणे आयराणीनं जिक नाही तडे एवढा मोठा व्यक्ती DIG साहेब. हां तर त्या मनाशी खूप वेळ बोलणार. मी DIG बोलतोय म्हणे, मी आयराणी बोलस म्हणे. तर मला वाईट वाटायला लागतं, मला कसं तरी व्हावं लागतं की एवढा मोठा व्यक्ती तरी आयराणी कसं काय बोलणार. तर त्या बोलायला लागणार आयराणी डायरेक्ट की विठ्ठल दादा मी खूप मस्त आयराणी बोलस, मी दाखलपणे हाही काम करेले आऊत, तुम्ही जे लिखेले ते सगळं मी आऊतनं काम करेले, आऊतनं शेणपूजा आवरेले, ढोरे चारेले, बैले आऊतनं काम करेले. तर खूप बोलणार त्या आयराणी बोलणार. पण मनी हिंमत होईने ते असं आयराणी कसं काय बोलो. हाही आटे आपली चुकी आहे खरं म्हणजे, ती मनी चुकीसुद्धा होईने. पण एवढा मोठा व्यक्ती आपल्या आयराणीला प्राधान्य दिला तर आपण का नाही यार, आपण का नाही. तर या ठिकाणी आपली आयराणीची कस. तर मग सर बरंच बोलणार, DIG प्रतापराव सर बरंच बोलणार. आणि त्या बोलानंतर त्या बळजबरी बोलत पण मनी हिंमत होय नाही. पण त्यामुळे अख्खं परिवार आमनं पूर्ण आयराणी बोलस. मी नंतर DIG सर असते माहिती काढी त्या अमेरिकामा जाईल मोठमोठा उपक्रम राबवलेले त्यासनी, पोलीस खात्यांकरता खूप मोठा कार्य त्यासनी करेले. आणि खानदेशात असले अभिमान आहे. आत्तेच चालूनी घटना आहे खानदेशाकरता. खूप एक अपहरणी केस होती ती आपला खानदेशसाठी, आपला खानदेशना एरियामध्ये केस त्यासनी फार आसाम साईडनं ऐकली होती. म्हणजे एवढा मोठा व्यक्ती त्या आपलं मनाशी आयराणी बोलतोस. आयराणी मायनी कुठेतरी खूप उंची गाठल्यासारखं आहे ना. तर या व्यक्ती जर आयराणी विसरतो नाही आपण कसं काय विसरतोस. त्यामुळे आणि मग मी खरं म्हणजे कथानं मी थोडंसं वेगळंच याला रुटीनला जायला म्हणून. तर हे बोलता बोलणं होय ना म्हणा, संभाषण होता. पण त्यासनी जेव्हा आयराणी चालू करी तर मंडळी मना आंग माझे पहिले थरकं घुसलं होतं. ते थरकं निघानंतर थोड्या गुदगुल्या वाढत घ्यात. तर त्या गुदगुल्या तर किसनी आई कथानक होतं. मी एक संभाषणमध्ये तुम्ही सांगितलं म्हणून. तर ते गुदगुल्या म्हणा मन वाढत घ्या. त्या गुदगुल्या खूप वाढी घ्यात. मला तोंड फुले घे म्हणे एकदम खुशी माहिती. कारण DIG साहेबांना फोन पहिल्यांदा विठ्ठल तुले अरे म्हणजे विशेष गोष्ट आहे ना. तर या व्यक्तीचा मला फोन उंता बराच आपला खानदेशना कला पितामह म्हणजे संगीत कला पितामह विश्रामप्पा बिरारी, बापूसाहेब भांबरे, विजयताई मानमुळे, हाटकर बापू या व्यक्ती जर आयराणी ठिकाणी राहणार बडाजण. हां तर आपण सुद्धा आयराणी विचार करायला पाहिजे. हां तर या प्रतापराव साहेबांनी फोन करा. फोन मग गुदगुल्या चढायला लागणार. मला तोंड फुले घे, मला चेहरा फुले घ्या, मला पूर्ण अंगमा असं नसनसमा असं आयराईनं भूत घुशी घे. आणि मी खाली उतरू टेरेसवरती आवाज ओके राहता पण शांत एरिया मग होतो. आई जे प्रतापराव सर असते बोलताना खाली म्हणू म्हणे घरने बाई सांगे का म्हणे तुम्ही तर आता तोंड उतारीन गयतात वर दाबावर नाही आटे तोंड फुलायची कसं काय उन्हा काय होय ना म्हणे नेमकं. अहो एवढी म्हणतं तुला समजणार का. मला सांगे DIGना फोन होता, DIG साहेबना फोन होता आणि DIG साहेब मला सांग बोलणार. आता हे DIG काय लाईनात माहिती अहो. आता बाईले सुद्धा आता मला DIG माहीत नाही, DSP माहीत नाही. आता बाई तर दूरची गोष्ट आहे ना. हां तर तिले मना यूट्यूब ओपन करेस नाही प्रतापराव साहेबना फोटो दाखडा त्यासं स्पीच दाखाडं त्या बऱ्याच जणातले आई करतात. तर त्याचा फोटो वगैरे दाखाडायची तिले सुद्धा नवराना अभिमान वाटायला लाग गया की आई ऐराणीमुळे एवढा मोठा व्यक्तीचा तुम्हाला फोन होणार. तर तिले सुद्धा म्हणे जे कधीमध्ये मग मला असं तिले उकी लागे की बाकी नाही बाया मराठी बोलतोस मग आपण का म्हणे मराठी बोला नाही. तर ती उकी सुद्धा तिने जागावरच थांबाय की मला आहे की. तर एवढी आयराणीने ताकद आहे म्हणते आपली. तर हाईच ताकद आपल्या ठिकाणी आहे आणि आईच आयराणी आपले दरी ठेवणी. तर मंडई कमेंटवर लक्ष द्यावा नाही राहणं. विठू दादा तरुण पिढीले बी लेवा आडा आते नाही मंडई आडा आते वगैरे काही नाही. पण एक सरळ बोलणं म्हणेस ते मी एक मार्गदर्शन करतो तरुण पिढीले. तर मंडई तरुण पिढी
तरुण पिढी ना बारा बोरानं म्हण ते आज खूप वाईट परिस्थिती आहे आज. म्हणजे एक मला थोडंसं गीता मामी वाचले की नमो युवाभ्य काहीतरी, म्हणजे युवा पिढी हाही भगवाननी जागावर आहे. भगवान किंवा वेद वगैरे आहेत या लेवलले युवा पिढीशी. म्हणजे तरुण हाऊ सडसडतं रक्त आहे, पूर्ण नसनसतं रक्त आहे. म्हणजे तरुण पिढी अशीच आहे की एखादी नदी आहे समजा तुम्ही, नदीले पाणी फुल येले तर ती अख्खा नदी म्हणा, लवण म्हणा, वाहन म्हणा, वाटा म्हणा, तरी असले जर पूर होणार ना, अचानक पाणी पडो नाही पडो, जर पूर व्हाई होणार तर त्या पूरमा लाकडे लुकडे बट एक कोपराले बाबडा बुबडा काटा पेटा बट्ट व्हायचाच. आणि त्यातल्या त्यात जवळ त्या नालाले लवणले वाहन लवण नदी यासले जर बांध नाही राहस, बांध माहिती ना सगळ्यातले काठ, तर तो काठ जर नाही राहिला ना मंडई तर त्या गणज वावरेस ना नासधूस करत जातेस. काय होस गणज वावरेस ना नासधूस करत जास. म्हणा त्यामा कांबोड्या लायाला राहना, तोर लायाला राहणी, कोणतंही पिके राहणार, बाजरी राहणी, बट्ट वावलट फिराय देस, गाय फिराय देस. तर अहो गाय फिरामुळे काय होस, बट्ट पीक दाबाय जास, बट्ट नासधूस होई जास, बट्टी नुकसान होई जास. तर आई नुकसान कवय थांबी, ती नदीले काठ, ती नदीले लवणले वाहनले मस्त मजबूत काठ पाहिजेत. आता या मजबूत काठ म्हणजे काय, ती नदी म्हणजे काय, हाई नदी म्हणजे हाई तरुण सडसडतं रक्त. तरुण देश न भविष्याची खरी गोष्ट आहे दादा. तर हाई नदीनं पाणी म्हणजे हाई तरुण रक्त, सडसडतं रक्त आहे, एकदम सडसड रक्त. आणि ते काठ जे आहेत ना, ते वळण संस्कार, तर हाई तरुण पिढीला योग्य वेळी योग्य टाइमलेस वळण लागायला पाहिजे, योग्य काठ लागायला पाहिजे. सध्या काय आई प्रत्येक पिढी म्हणत राणी की आमना टाईमले काय असं होतं तसं होतं, पण आताने पिढी आपण दाखलं होतं तो बी तेच ऐकी राहून, आपला मायबाप दाखला होता तो बी तेच ऐकी राहून, तेच ऐकत राहून. पण असं काय नेमकं आमची पिढी अशी होती, तुमची पिढी तशी होती, तसंच चाललं ना नाही का. पण हाई सोशल मीडिया, वाढतं तंत्रज्ञान, हाई जो वाढी राहणार ना, किंवा संस्कारांना अभाव, संस्कार कमीमुळे, किंवा आपला या ज्या संस्कृत प्रथा आहेत, चालीरीती आहेत, या कुठेतरी कमी होईना. तर या कमी व्हामुळे सध्या ना काळमा तरुण पिढीनं खरोखर असं वाटलं ना की नाही खूप वाईट दिसाल तरुण पिढी जाईल. आणि तर त्यातले योग्य काठ देवानी खूप आवश्यकता आहे. तर मंडळी तरुण पिढी प्रत्येक जण म्हणतस बिघडी राहिनी, खरोखर बिघडी राहिनी का हो? बिघडी राही ना, कारण बिघडी कशी राहिली, आज आपण देखतोस बराच जण प्रत्येक ठिकाणी, हर एक ठिकाणी, प्रत्येक टपरीवर तुमले, प्रत्येक गाव दोन पोरे, एक टपरीवाल्यांचं आजूबाजू दोन पोरे बसेल दिसतील, एखादा नवीन दुकानावर 4 टेल टपऱ्यावाला बडेल दिसतील, मस्त गमना जोर चालू देतील. एखादे कट्टा दाखा तुम्ही, मोठा कट्टा राहतात नाही का, आपला पार म्हणता येईल त्याले, किंवा वट्टा बिट्टा ज्या बस स्टँड जोगला वट्टा राहतच, तर बराच जण तेल टोपरी करणार बटेलातच. तर ह्या तरुण पोरे बिनधास्तपणे गप्पा मारत राहतस, मेहनत ना अजिबात विषय नाही बरं. तर मंडळी तुमले कडकडीनं आव्हाने या गोष्टीवर थोडं ध्यान द्या. मायबापने आपला खूप कष्ट करायला जातस आणि या टपरीवर बसतस हिमल बार पुड्या असा डुच्चा राहते असा तोंडमा, ते काय सांगू. तर मी हाईक दारूने बी कविता लिखी होती ना, तर हाई तरुण पिढी म्हणून लिखी होती. म्हणजे आज आपला आई वडील दाखा, आपला मायबाप दाखा, त्या धल्लावी राहणार तरी नेमन टेमन राहणार, सुखी राहणार, ज्या निर्वेस आहेत त्या. पण आत्तीने एकदम तरुण पिढी लगीन माझं जाओ तर अशी परिस्थिती आहे, ते दारू जटे राही तटेच नाचायला जातील. खूप बेकार गोष्ट आहे, खूप बेकार. आणि हाई दारूनी गोष्ट मी तुमले खोटं सांगायचं, आई गीतांजली ताई कुडी या ज्या माय बहीण आहेत म्हणी, मोठी बहीण, तर या प्रत्येक गावेगाव जायचे का मोठी क्रांती करणार. मी सुद्धा आमना मयाना जवळच एक झंडे एक
वतामला गावानं जीवन दारू पाडणारा त्यांनी झोपडी बांधली होती. मी त्या दिवस पण बोललो. तर ती झोपडी याने होती, कूड बांधलेला होता एक बनाट्याला इसनी, आणि कूडले तोरणं शर्मा यानं तोरण्या काड्या वगैरे लागल्या बाड्या बारीक बारीक, पूर्ण कोरडीवर होती, कोल्लीवर होती. तर ती कोल्लीले मी त्याला सांग, भो तू नाही दारू पाडणं बंद कर, नाही ते डायरेक्ट शिलगा दिसू म्हणतो, तुला जे करणं होते कर म्हणतो. तो म्हणे कसं काय शिलगा द्यायची, मी ऐकत असू ते करतो म्हणते, तुला जे करणं होते ते कर, मी आकाडी चालू करते ती. मग तो जीवाने मला सांग की दादा म्हणे जाऊ द्या म्हणे, मला गरीबी नका पोट पाणी ऐका म्हणे. अरे भाऊ म्हणतं तू म्हणा घर कायम काम लई आहे म्हणा, आटे रोज काम कर, तू ना रोज आहे तो ले म्हणतं, आगो काय पाहिजे. नाही ते मम्मी मंडई गावेगाव जर असं कामे दारू गुन्हा जर आपण ऐकतो ना, तेच ना वावरेस पण डोरे घाल देतस, कथा नुकसान कर टाकतं, रातल्या रात कपाशा यायची अशा गोष्टी होईल राहणार. आणि एवढं महान काम त्या ताई करणार. तर मी सुद्धा ती आमना वावरना कोपराला एक ठिकाणी झोपडी होती, ती झोपडी मी स्वतः उठाळली आणि ती झोपडी तर उठली होती. तर या प्रत्येक गावेगाव अशा दारू पडणार. तर ही तरुण पिढी भारी ना, कारण उखलली दारू पिरात त्यामुळे पूर्ण आतडाचं नुकसान होईल. म्हणजे काही मजा नाही हो. मोबाईल मग इथला डबडा घुशी राहणार, पूर्ण भाव विसरे झालेत. गावले गए ते एक दुसऱ्यांसंग कोणी भेटायला बोलायला तयार नाही चांगला, नुसतं मोबाईलला डबडा पबजी खेळणार, वेगवेगळ्या गेम खेळणार, काय मजा आहे का यामा. अहो तुमले काय नाही लिखाले, तरुण पिढी जर आज लिखाणं म्हणा ना, लिखणार म्हणजे काही बी लिख, तुम्ही 4 ओळी लिखा ना, 4 ओळी लिखा फक्त, कितलं 4 ओळी. पण तुम्ही एखाद्यानं चांगलं लिखेल वाचायला सुद्धा तयार व्हा. ते वाचीने तुम्ही 2 ओळी बी लिखात ना, तर तुम्ही लेखक किंवा कवीने सुरुवात येते. पण तुम्ही ती कमेंट देवाने सुरुवात करतस. तुम्ही खेळामा, पबजी खेळामा, यूट्यूबमा नेट दाखामा, अतिरिक्त व्हिडिओ काही ना काही घाण व्हिडिओ दाखामा, ते वेळ वाया घालणार. म्हणजे आई खूप वाईट गोष्ट आहे, खूपच वाईट गोष्ट आहे. आज मी दुसऱ्यांना मोबाईल बोलणं, मला मोबाईलमध्ये सुद्धा पूर्ण पुस्तके भरलेत, म्हणजे PDF म्हणा, ऑडिओ म्हणा, कारण ती मेमरी फुल भरामुळे मला दुसऱ्या मोबाईल बोलणं पडणं. ते तरुण म्हणजे जवळ मोठा वर्षात तुम्ही तो मोबाईल भेटावे, सगळे भेटावे, पण आता कामवर लक्ष द्यायला पाहिजे, शिक्षणावर लक्ष द्यायला पाहिजे. देशनं भविष्य आहे तुम्ही, तुमनं गलीनं खूप लोकांची अपेक्षा आहे तुमनावर. आणि काय बस माहिती का, प्रत्येक तरुणी मार्गदर्शन लिहायला पाहिजे. आई वडील म्हणा, एखादा त्याला व्यक्ती भेटायला पाहिजे, मार्गदर्शन करणारा व्यक्ती भेटायला पाहिजे. आता मार्गदर्शन करण्याची आवश्यकता का पडस तुम्ही बघा. आता प्रत्येक घर असणार, घर आपण घरमा राहतस, आपली माय म्हणो, बायको म्हणो, बहीण म्हणो, आहे का रोज घर झाडत रास, किंवा सकाळी मग उठीची घर झाडत रास का. बघा आता एक डाव घर झाडाय म्हणजे महिनाभर झाडान काम नाही असं रास का. घर जर रोज झाडणं पडस, तसं आपलं मन मायना मंडई, तरुण मंडई, आपलं मन माबी ना, घर बाहेर गलीमा बाहेर कोठे बी शाळामा म्हणा, कोठे बी घन वाईट वाईट विचार सुद्धा आपला यावर आक्रमण करत राहतस, आपल्यावर लढाई करत राहतस आपल्या मनवर. तर त्या मनले स्वच्छ करता आपली वाचननी गरज आहे, आपली चांगलानी संगतनी गरज आहे. वाईटनी संगतमा पडीची मजा नाही आहे. आणि काय होस मग जवळ आपण या वाईटच संगत पडस, मग तो दारू, गांजा, सिगरेट, ब्रिस्टाल, बार, पुड्या, मोबाईल, खून, दरोडा, आत्महत्या या अशा सहनशक्ती वाढी नाही वर राहत आपली. 10वी म्हणा पास होईना, 12वी म्हणा पास होईना, कर आत्महत्या. मायबाप काही बोलणार चालणार तो घर सोडी, अशा गोष्टी होतच. तर आपली प्रेरणादायी गोष्ट आहे. अहो 16व्या वर्षामा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन कर. 21व्या वरीतले महात्मा फुलेसनी पुण्यामा पहिली शाळा काढी. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरसनी 30 वरीतले MSc, PhD, LLB एवढा मोठमोठा शिक्षण कंप्लीट करेसनी मानवता करता झगडत राहणार. तर या गोष्टी आपल्यासाठी तरुण पिढीसाठी खूप आदर्श आहेत. स्वामी विवेकानंद त्या सांगतात, गिव्ह मी 100 नचिकेता, आय विल चेंज द वर्ल्ड. म्हणजे जग बदलावानी फक्त नचिकेता वृत्तीसारखी, नचिकेता एक मोठा व्यक्ती होता, तर नचिकेता सारखी तरुण पिढी जर मला भेटणी, अशा 100 लोक जर मला भेटणार नचिकेतासारखा. नाचिकेता ही वृत्ती आहे. तर नाचिकेत वृत्ती ही नचिकेता होती. नचिकेता खूप मोठा व्यक्ती होई घ्या. तर स्वामी विवेकानंद अमेरिकाला म्हणतस, अमेरिकामध्ये एवढं मोठं गाजळ येतस, आणि आपला तरुण पिढीतले तो स्वामी विवेकानंद माहीत नाही, त्या स्वामी विवेकानंद माहीत नाही, या मोठमोठा प्रेरणा देणारा व्यक्ती माहीत नाही. तर आहे का बोस. तर आपले या लोकेस प्रेरणा लेणी आहे. म्हणजे स्वामी विवेकानंद 100 तरुण लिहिसनी अख्खं जग चेंज करा आणि
क्षमता ठेवतोस. माहीत तरुण पिढीला दिकच नाही का मंडळी. अहो तुम्ही मन साफ करा ना. मोबाईल त्या व्हिडिओ गेम म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, यूट्यूब म्हणा, त्या दाखापेक्षा तुम्ही काहीतरी प्रेरणा खूप आहे शिकासारखं खूप आहे मंडळी. शिकासारखं कमी नाही. आणि तरीच आणि काय असं म्हणजे माहिती काय, मोबाईल बऱ्याच ठिकाणी पबजीमुळे आत्महत्या होई राहणार, जीवनं काही बी करणार, दारूमुळे हाडकी सड राहणार बटा. आणि असाच मायबापांना पहिले जाई राहणार. अहो काय वाटत होतं मायबापले म्हणजे तुम्ही मनी घटना सांगा शेक खोटं नाही बोलत. आई म्हणजे तरुण पिढीला कडकडीने विनंती आहे. 2 मिनटं. मी 8 वर्ष म्हैशी चारत बरं म्हणजे खोटं नाही बोलावं. जवळजवळ 2006 पर्यंत मी म्हैशी चारल्यात. 7 पुन्हा लावलो म्हणजे एकदा काय रे आणि तुम्ही काय पण चांगलेच अजिबात आहे नाही म्हणजे माफ करा तुम्ही कॉमेंटवर खरं लक्ष नाही ना. म्हणजे मी म्हैशी चारत तर एकदा चुकीच नाही म्हैशी चारता चुकीनं काम करा. मी खूप चुकीनं काम कर पण मनी अशी इच्छा आहे मी लिखस पण ना मना मग चुका जर दखाडस ना तो मला खूप आनंद वाटस. जो चुका दखाडस ना तो मला खरं लिखाण चेक करा ना मला अशी इच्छा वस. अशी इच्छा म्हणजे अशी आमण्यावर जो उभारी देस ना ती उभारी म्हणजे उभारी ते गणरास उभारीमुळे लिखाणी प्रेरणा वाटस. पुढे लिखत राहावानी प्रेरणा वाटत. उभारी तिथलीच महत्त्वाने पण लिखिसन जे चुकेलं ना तो सांगस ना मला त्यांना खूप आनंद वाटस. किंवा मला जीवनमा काय काय चुकेलं ना तो जो सांगस ना तर तो जास्त आनंद आहे म्हणजे. तो तरुण पिढीले सैन्य वस पण सैन करा. तर मनीसुद्धा अशी गोट होती लहानपणी. तर मी म्हैशी चारू तर म्हैशी चारता थंडी दिन होता. कडकडीत थंडी वाजे. एक धनला आहे ना एक धुनीवर पडेल होता. खयास मग म्हैशी सोड्यात खया मग म्हैशी सोड्यात म्हैशी वाटली लागण्यात एक धुनी चेटेल होती. तर ती धुनीमा एक दल्ला आहे ना बिड्या पिरांता. आई मनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे किंवा मी असं मना स्वतःना पंचनामा करा नाही पाहिजे पण करा तरी मला आनंद आहे तेव्हा. तर तो जीवांनी एक दल्ला माणूस होता धुनीवर पडेल होता. धुनी म्हणजे शेकोटी. तर अंग शेकी त्या बिड्या पिरांना तो मी म्हैशी सोड्यात म्हैशी वाटे लागण्यात. तर म्हैशी वाटे लागानंतर म्हैशी पुढे घ्या तो दल्ला बी चालना घ्या पण त्याने जी अर्धी बिडी होती ती तो तर कुटकं टाकीस नाही चालना घ्या. एकदा वेळदा कसा तर ती बिडीनं कुटकं सोडीशी तर चालना घ्या. तर तुझा लय दणला मी काही ध्यान नाही आणि म्हैशी चालणार पुढे मी ती कुटकं आहे ना आखो चेटाली होतं तेव्हा आखो चेटाली होतं फाटेल कुर्चीले असं पुशिले होते त्यांना तोडणं लायलोय. आणि उडीचं कसाला नेमकं काय रास बुवा लोकेतले काय थंडी निघस का काय वस म्हणजे आई मला पेनी होती हाऊस म्हणायचं नाही पण एक नेमकं वाटच काय बघ तेव्हा. तर दख ते वळायला लागणू आणि नेमकं धुवा मज माराय घ्या आणि तो काय आवराय नाही ठसका पडी घ्या चांगला कडक आणि नाक माईक बडत धुवा 3 बय म्हणता एवढी बेकार करास. हां तर हाई मला तोय समजणं आणि ते नाकतून म्हणजे धुवा निघाला लाग ना. तर समोर एक जणी दख आमना गावना मोठा व्यक्ती आहेत त्या भरत मराठी म्हणे महाराज आहेत आमना गावना एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. तर त्यासनी मी बिडी फेकी दिली पण ती वडांगले कोल्ही वडांगले पण म्हणेस भरत महाराजनी ते कुटकं मला दिलं आणि मला ना मी घाबरीस नाही पैक होत्या सांगतो म्हणजे बोलतीन बुवा पण ती वडांग शिली जाते. तर ती वडांग ती बिडी उचलीच नाही त्यासनी मला टाकी पण 2 दिन मग आमना वडील म्हणजे मना बाप नाना मी त्याचे नाना म्हणत त्यासला मी सांगितलं पण नानासनी असं बदळ म्हणणे माले उरतनी राहतं ना आपल्या उरतनीच मग खोपशी नियान पिव्या करा. तर त्या संस्कार मी आतापर्यंत विसरलो नाही. आतापर्यंत मला या अशा वाईट गोष्टीच मग त्यासनी आठवणेस त्यांना संस्कारने आठवणेस. पण आज सांगणारी गोष्ट एवढी होती या वाईट लग्ने प्रत्येक तरुण पिढी मग होतच आणि मी चुकीसनी एक देखा ना भाऊ काय होतं पण तीच चुकी मला आजपर्यंत तीच गोष्ट मला आजपर्यंत बरं आहे ना ते भरत महाराजांनी सांगा भरत मराठे काकाच नाही सांगा बुवा ती मनासाठी खूप प्रेरणादायक गोष्टी. त्यामुळे आजपर्यंत मी चांगला यमा राहिनू आणि चांगलं मला त्या गोष्टीतून प्रेरणा भेटा. तर तरुण पिढीने सुद्धा आजनी कंडिशनमा मारायला चालत नाही जास्त बोलायला चालत नाही. अरे का चालत नाही तर आपण त्या टाईमला मान मर्यादा होतो पण तुम्ही का राहू शकतोस नाही मान मर्यादा राहायला पाहिजे. कारण छोटं कमी मार्क पडणार कर आत्महत्या कर घर सोडी जाय एखादा
एखादी पूर्ण प्रेमा पडणार, कोणी येणा पडणार प्रेम भंग होईना तर लगेच आत्महत्या, नस चीर. अरे काय काय आहे आई, खूप चुकीने गोष्ट आहे. म्हणजे मायबाप बोला ते घर सोडून जातस, काही येतच नाही, काही येतच ते येतच मरी जातस. आई म्हणजे एकदम वाईट गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही काय नाही लिहू शकतस, तुम्ही फक्त सुरुवात करा. लिखणारातले उभारी देणारा एवढा आहेत. म्हणजे आपला खानदेश आयराणी म्हणा, मराठी म्हणा, लिखा काही तुम्ही जे पडते तिकडा. साहित्याला वाटचाल करा, साहित्यांकडे वळा. जे लिख पडते ना तुमले 2 ओळी लिखू द्या ना. तुमले जे ना आवडणं त्याला कमेंट करा. तुम्ही लिखा, काय नाही लिहू शकतो तुम्ही. आता मी तुम्ही लिखा ना, मुद्दा सांगत बरं. आपले आयराणी मा अजून सुद्धा बराच जण नवोदित मन सारखा नवोदित शेतस तर त्या सुद्धा गंज लिहू शकतस. पण जो तो आहे ना आपली प्रेम कहाणी मनासोबत मला डोरचाराना किस्सा एवढ्याच गोष्टी फिरवत आपण. पण आखू पुढे जाणार आपले अजून जुनातला शब्द करणार. त्या शब्द कसा निघतील आता का मी लिखित द्या. म्हैशी चारणं, दोस्त, खेळ, सण, पावन, लगीन, याव, देव, धरम, मानता, पंगत. आता पंगत बी लिखा ना म्हणा दुनियाभर. मी सुगडी कथा लिहिली. सुगडी आपले दल्ले मरतात ना, तो सुगडी वाटत ना, ती कथा लिहिली. सुगडी शाळा लढाई करत आपण. भानगड, शाळा, शिक्षण, राहणीमान, पेराव, कपडा लत्ता, ढोरे पोरे, जत्रा, तमाशा, वग, लावणी, काय काय लिहू शकतोस. नाराई, गोटा, शेला, मुंदी, हायत, बीत, पोयत, दामेंडा, फुनक, शेवंती. म्हणजे सुक्या, लगीन, निटाई, हातोया, बीद, नाव लेवानं, या प्रत्येक मुद्द्यावर आपण लिखू शकतोस. प्रत्येक जो खानदेशમાં राहणार आहे ना तो त्यामागे जाईल ना. वखर, नागर, कुसल्या, जुपनर, यल, दुशेर, जोते, सव्या, ही प्रत्येक गोष्टीवर लिहू शकतोस. प्रत्येक गोष्टीवर. तर धल्ला, धल्ली, मयत, डोली, सुगडी, डन, सारी सरकडानं, दावं, दावावर इथलं लिखासारखं आहे. दावं आई मयत कार्य खूप आई टिकीराव आहे. कारण, पित्तर, तोंड झाकणं, बाहेर रडतीस आपल्याकडे ओ म्हणा आयबा वगैरे नाही का, खूप रडतस. आता ते सूरमा बी रडतास मला, पण थोडंसं थांबस. तर तोंड झाकणं म्हणतं सले. भगत, भोप्या, डांख्या, ईर, देवकाठी, वड्डखीन, गौराई, कानबाई, भालदेव मी लिखेले. भालदेव खूप मोठा लिखेले मी, तर तो टाकसूच नक्की. तर भालदेव, सालदार, मैन्या, रोज्या, कंडोलीन, कंडोला, नवरदेव, नवरी, आपला कना ज्या प्रथा आहेत या इतर भागमा नाही शेतस. काय काय शेतस. गुन्ह्या फेकानं, खोबरं फोडानं, कानमा तेल टाकानं, डोकं धुवानं, अहो काय काय शेतस. काय नाही लिहू शकतो आपण. हाय ना दिननं मी नुसतं मंडळी तुम्ही खोटे सांगस. एक मनी गोट भलती मोठी गाजले नवरी पोसळाने गोट. तर मोजी स्त्री नवरी पोसळाने मी 3 तास गहू 3 तास म्हणजे नवरीले घर गहू आणि नवरीला संगेला गहू नवरदेवना गावले म्हणे सालीलेच. तर 3च तास त्या घर राहून त्या 3 तासमा 7 पेजनं लिखाण करेले. आखो मला आपोर म्हणजे लांबी राहीन तर म्हणजे थोडंसं लिहिलेलं मी. तर एवढं आपण लिहू शकतो. मोई, आऊत, वखर, दुस्स, पांबेर, कोयप, उन्हाळ, दुशेर, जुवाडी, पास, इड्या, पुराणं, कयक, चापका, गाडं, जुपणं, दोर, नाडी, यल, जोत, सव्वी, मोठ, नाडा, मुई, परनानं, फुनका, कालना, शेवया, करंजा, लाट्या, पाण्या पापड, ठोक्या पापड, कुल्लाया, पाण्या काय 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 कसे लिखाले अफाटशे. पण आपला तरुण पोरे त्यामा पडतच नाही. लिख सुका घाबरसू, लिख सुका कोण काय म्हणे म्हणजे बिंदासले का तुमले सल्ला मार्गदर्शन करणारा गंजच शेतस. गंजच नाही म्हणजे ज्या नाही त्या शेतस. फक्त लिखायला सुरुवात करा. तुम्हाला जे पटे ना एखादा लिखाणं चांगलं वाटणार ना, एखादा लिखाणं चांगलं 2 ओळी लिखा फक्त. दादा तुम्हाला लिखणं आवडणं ना तो त्याला उभारी देवाना प्रयत्न करस. आपण लिखी भाऊ काहीतरी. प्रत्येक जण असा प्रयत्न करा. कोणीच असं नाही म्हणस, कोणलेच असा अहंकार नाही. आता ज्या जेटा मोठा साहित्यिक पण विचारत ना कोणलेच अहंकार नाही. अहो लिखाण आपलं गावराने आपलं ज्या जुनाट आयरणी शब्द काढणार असेल त्या प्रोत्साहन दिरानात, त्या उभारी दिरानात. आणि आई उभारी प्रत्येक तरुणाशी लिहान पाहिजे. प्रत्येक जर मी ढोरेचारणा माणूस मन लिखाण कौतुक पुन्हा मा ऐराणी कस्तुरी मंच परिवार करू शकस. मागला वर्षाले तावडे साहेब म्हणतात तर मोठमोठा कलाकार राहणार नाही का. तर मनात छोटा मोठा व्यक्तींना लिखाणं कौतुक होऊ शकस. तर तुम्ही सुद्धा लिखू शकतस. प्रत्येकजण लिखू शकस. फक्त सुरुवात करायला पाहिजे. 4 ओळीची कविता लिखा. 4 ओळी फक्त 4 ओळी. कितला कविताचा प्रकार आहेत मंडळी. जिथलं तिथलं उभारण्याचा प्रयत्न करा तुम्ही.
कृपया करून. आणि तरुण पिढीसनी या बऱ्याच मोठमोठ्या व्यक्ती विचारत ना आपला, तर त्यासनं प्रेरणादायी व्यक्ती त्यासनं वाचन करा, त्यांना फाईन तुम्ही मार्गदर्शन लिहा आणि हाही करत राहा. म्हणजे वेळ उजाले कसं करू मला शे बोलायची इच्छा, पण सांगा तुम्ही कमेंट करीच नाही तर मग मला भारोड मी चालू दिसू आणि तुम्ही ऐकत राहाल असं बी नको व्हायला. मला नेमकं सांग द्या मोहन दादा, एक थोडा मुद्दाही बाकी होता आणि कविता ते काही महिन्यातून तुम्ही सांगा मला काय करा ना काय नाही. सांगा म्हणजे काय करा ना. मला एक मेसेज करा, नवरी पोसणे गोट अजून अपुरीशी आहे ती पुरी करा बरं. अशोक दादा ती अशोक सर माफ करा, ती गोटले अजून एकदा येणं पडे मला एकदा. ती गोट छोटी नाही, 8 पेज आहेत ते ना टोटल. कुवारा पोरीले काय सांगशात ज्या पोरीसना नावले काटका मोठस म्हणजे त्यांनाबद्दल मी कुवारा पोरीसाठी एक कविता लिहिली. आपला म्हणजे कुवारा पोरीसना बिचारासनी माफ करा, मी कुवारा पोरासाठी एक कविता लिखी होती. आज आता सध्या नाही, सध्या लॉकडाऊन नंतर किंवा कोरोनामुळे पुन्हा मुंबई लोक घाबरायला लागले सेट याले खेळण्यात बरं व्हायला लागले. पण ज्या पोरेसना लग्न जमी राहत नाही किंवा लग्न असले मुली पोरी भेटी राहत नाही, तर मंडई पोरी न भेटामुळे पोरी काय कायमस्वरूपी भेटानी गोष्ट दूरच आहे. सुरुवातच 1-2 वर्ष नाही भेटणार हां, पण नंतर लगेच तो पोरगा जो आहे ना तो दारूना व्यसन लटकस, बाहेर पुढे खावायला चालू करस, एकदम उन्हाळ टप्पून निमायक राहस. पण तो असं काय विचार करत नाही की मला पोरी लोके का नाही दि राहत बरं. आता मला जर पोरगी दिनी राहत मना काहीतरी वाईट गुण होतील किंवा मी काहीतरी काम धंदा लाईनला नाही होणार, तर ती लाईन म्हणे लावानी आवश्यकता आहे. समाजमा कसं मला वागणं आहे तर या गोष्टी मी दाखत नाही. तर मी जर दाखत नाही तर ती पोरगी आखो भेटी का आखो वाढत जाई. हां, तर त्यांना फाईन लोके कुवारा लवकर बी भेटी राहत नाही, पण तरी तो जास्त व्यसन ना दिन होई ना मग आखो पोरी भेटी राहत नाही. असा बऱ्याच माय बोलू कुळापाशे आणि बऱ्याच माय बोलू बऱ्याच जण काहीतरी चांगला व्यवसाय चालू करा, नोकरीला लागा, काहीतरी कामधंदा करा, समाजात चांगलं वावरा. आपले दारून अड्डा दिखतस, टपरीवर दिखतस, कट्टा दिखतस, पण भजन कीर्तन किंवा तरुण पिढीला एकत्र करानं किंवा गावात चांगला उपक्रम राबवानं या गोष्टी का नाही सुचतस. तर या गोष्टी करा, नक्कीच तुम्हाला विचार होईल, 100% होईल ना. आता कुवारा पोरसलं म्हणजे आई कविता मी अशी होती की ज्या टुकारक्या पोरे खरोखर होतात ना की घरनं खूप असानंतर सुद्धा, घरनं खूप राहावानंतर सुद्धा तरी त्या टुकारक्या करत त्याचा करता लिखत होते. त्यामुळे सगळ्यांना कोणी म्हणलेलाही लिहू नका, पण किंवा कुवारा पोरसने मजा म्हणीसने आई कविता लिखेल नाही आहे तसं काय तुम्ही विचार करू नका. तर आई असं होते. तर मी एक कविता म्हणस, आवाज काही एवढा खास नाही पण तरी म्हणस. काका मामा आमनीकडे दखा रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. काका मामा आमनीकडे दखा रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. कॉलेज मा होत तवय टुकारक्या करूत, देखण्या पोरीसले आम्ही झामलत फिरूत. आई पापा जपट निघन रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. काका मामा आमनीकडे दखा रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. बापनी 10 बिघा जमीन आमनी, कष्ट करी सनी घाम गाईसनी. सोनान धान आम्ही पिकाळ रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. काका मामा आमनीकडे दखा रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. जो तो मने पोरगा बाहेर गाव पाहिजे, कोणी कोणी सांगे मुंबई पुण्यावाला जोयजे. जो तो मने पोरगा बाहेर गाव पाहिजे, कोणी कोणी सांगे मुंबई पुण्यावाला जोयजे. अरे स्टँड वरतीन पाहुणा फिरणात रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. काका मामा आमनीकडे दखा रे, आमनं बी कोणीतरी जमळा रे. हाई आपला कुवारा भाऊसनी मजा लावासाठी नाही, फक्त एक जी परिस्थिती होती खरोखर पाहुणासनी अशी गंमत होती की पुन्हा मुंबई पाहिजे. आता सध्या नाही व्हावं कारण 3 वर्ष आहे ना पाऊस पाणी नव्हता, सगळ्याजण गावमा पिकी राहत नाही. ते आज मागला वर्ष आणि आज यंदाना पाऊस देखील नाही, निसर्गाने साथ दिली, सृष्टीने साथ दिली, सगळं व्यवस्थित व्हावं आहे. शेतकरी राजांना सुद्धा चांगला दिने हवा आहेत आणि त्यामुळे सगळ्या पोरे ते नक्कीच भेटतील. पण ह्या अशी परिस्थिती होती त्यामुळे मी आई कविता लिखी होती.
तर मंडळी थोडं बोलू का अजून एक मुद्दा राहिला म्हणा, अजून तर भरपूर बाकी आहे बोलासारखं, पण मला एक थोडं सांगा की टाईम होऊ झाले नाही तर तुम्ही म्हणशात की खूप बोर करा अजून. 1 तास कंप्लीट होईना. लिहू का थोडा 10 मिनटं द्या अशी इच्छा होती. मोहन दादा एक कमेंट करीन सांगा मला. सगळ्यांना त्या कमेंटीनं मला आनंद वाटला ना. मंडई आज म्हणजे तुमच्यासमोर मी पहिल्यांदा इराणू, मला बोलायला आनंद वाटला ना. मला एक कमेंट करा, 10 मिनटं भेटतील का मला. मोहन दादा हो ठीक आहे, मी तुम्हाला करा 10 मिनटं लेस. मंडई एक गोष्ट शे, गोष्ट म्हणजे रिअल घटना आहे, मी रिअल घटनावरच काही विलिकस तुम्ही सांगितलं ना. तर गोष्ट अशी होती, मन लगीन जमणं. भैया विठ्ठल दादा का स्वतःने पचकी करा अजून असं तुम्ही म्हणशात नाही. ते नाही मला जे आहे ते खरंच जे ऐराणीसाठी जे आहे ना खरं तर ते मी सांगत राहस. आणि मंडई मन लग्न जमणं लगीन सॉरी लगीन जमणं. तर लगीन जमानंतर माले साखरपुडा व्हाय ना मग. तर साखरपुडा व्हाय ना, तर साखरपुडाले माले वय ना साखरपुडा व्हा ना. आपल्याकडे काय पडत आहे माहिती आहे का, नवरदेव आणि नवरीले साखरपुडा पूर्ण आपल्यानंतर जेवणे खावणे एक साईडला चालतंच एक बाजूले, आणि नवरदेव नवरीले वट्टाना एखादा कोपराले बसा ठेवतस. 1-2 मिनटं माफ करा, तुम्हाला वेळ सुद्धा चालू द्या सगळ्यांना बोला ना. रामकृष्ण सोनार दादा, मुकेश सोनार दादा, बहारे दादा, मोहन पाटील दादा. तर मंडळी माले आणि घरने बाईले एक कोपऱ्याला बसायचं तिथं, ज्याने बाकी होई नेट तो देखी तुमले थेट ओके. तर वट्टाना एक कोपराले बसा ठेवतोस नवरदे नवरीले साखरपुडा व्हानंतर. बरं तर साखरपुडा व्हाय ना माले मन घरने बाईले जवळजवळ बसा तिथं. आणि आपल्याकडे खानदेश अशी परिस्थिती आहे बरं. आणि प्रत्येक भावबंदकीना बाया नवरीन कलना बरं साखरपुडा ज्यानं घरी असतं त्याचा भावबंदकी म्हणा बाया नातलग म्हणा किंवा सगासाई वगैरे सगळंच. मग ती नवरीनं मामा मावश्या फुवा वगैरे सगळं टोटल बटाच नाता वगैरे. तर त्या येतच हातमा नाराय देतस, नवरदेवना हातमा नाराय देतस आणि नाराय दिसणे 10 रुपये पण देतस आणि फोटो वगैरे काढतस नाही का. आणि नाराय देवानंतर पाय पडतस. तर मी जो मला अनुभव सांगितलं इंग्रजी शब्द वापरू नका माफ करा दादा, ही लागा साहेब पुन्हा मारामुळे किंवा कंपन्या बोलामुळे. तर चालू होतं नाराय देवानं आणि 10 रुपये देवानं फोटो काढणं आणि पाय पडानं. मंडई आपला खानदेशमा बठ्ठ्या प्रथा मला सर्वात बठ्ठ्या प्रथा मला खूप आवडतोस. पण आपला खानदेशमा एक प्रथा आहे, जवैना पाय पडाने गोठ. बेकार वाटस, खूप बेकार वाटस. आई प्रथा दगीच ना इतलं बेकार वाटस. मंडई त्या सासू सासरा आपला मायबापना वयना राहतस आणि त्या आपला पाय पडतस. आई प्रथा मला थोडीसुद्धा आवडत नाही. मी आतेपर्यंत सासू सासरा नंदुई काय भाऊजाई म्हणतस ना का, नंदुई भाऊजाई बहीण वगैरे असे तर कोणलेच पाय पडू द्यायला नाही. आई प्रथा खूप वाईट आहे मंडई. आई कुठे थांबायला पाहिजे. मी अख्खा भारतमा चौकशी करी, अख्खा भारतमा महाराष्ट्रमा ते लगीन व्हानंतर किंवा साखरपुडा व्हानंतर असा छोट्या मोठ्या गोष्टी व्हानंतर आहे ना सासू सासऱ्यांना सुद्धा म्हणजे जसं मायबांना पाय पडतात ना तसं सासू सासऱ्यांना सुद्धा पाय पडतस. पण आपला खानदेशमाच जवैना पाय पडान गोटे, जवैना पाय पडान प्रथा आहे. तर आई प्रथा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. मी त्यांना विरोधमा आहे. तर आई मनी गोटले सगळ्यांनी साथ द्या आई म्हणे अपेक्षा आहे. तर मनी गोट काय व्हायनी तर मोठावर बसलो होतो सगळ्याजण येत पाय पडेत नारे देत पाय पडेत. तर मी किती गोष्ट आलं नंतर काय चाललं सांगा पाय पडा इराणात पाय पडात मायना वय ना बट्या माम्या वगैरे नाही का भावबंदकी म्हणा मायना वय बापना वय ना त्या सासरा चुलत सासरा वगैरे बटा सगळंच. तुम्ही म्हणशात की अहो बोलले का सासऱ्यांना गोष्ट जसं आवडत म्हणे बोला तसं विषय नाही म्हणते. पण आई गोष्ट खूप लाजीरवाणी आहे. मी सगळीकडे चौकशी करी. तर आपला पाय पडतोस तर पाय पडल्यानंतर मला कसं वेगळंच व्हावं लागेल मन मा. अरे विठ्ठल काय करा तू एवढा मोठा व्यक्ती आपला पाय पडणार म्हणजे
नवरदेव बना म्हणजे मोठा तीर मारा असं काही नाही ना. तर मग मी फोटो काढणारा जो होता ना तर त्याला मी गुपचूपपणे सांग खुर्चीवरती उडी हो आणि हो भाऊ म्हणतं तू सांग की कॅमेरा चार्जिंग कमी आहे चार्जिंग कमी आहे आणि सांग तू की पाय बी नका पडा नारे बी नका फक्त फोटो काढल्या आणि सांगा भाऊ. आणि मी उनी बटमन खुर्चीवर बसली तर आणि ती गोट ना मंडई एक जणनी एक बाई होती त्या गावाने तिने ऐकली तर तिने नाव होतं उषाबाई. हा ती उषाबाई नाव बदलायला थोडंसं नाव थोडंसं वेगळं होतं पण उषाबाईने जर ऐक ती नाव लिहिली ते मला पाडापडी अगो तर ती उषाबाईने ऐक आणि मी लगेच पुन्हा दिन झाला तो म्हणे झटका बा मोबाईल बी दिला होता भेट होणारी बाईले. तर साखरपडा होई गया आमनं फोन बोलणं चालू आहे पण 8 दिन नंतर ती उषाबाई आणि मन सासू हिरा का म्हणतच गावमा एकच मजुरी एकच गावले एकच घर एकाच रोजी ठिकाणी मजुरी कामले घेतात ते दोन जण एकच ठिकाणी. तर दोन्ही जण बोलणार कांबोळ्याच्या ठिकाणी कापूशीच्या ठिकाणी कपाशी चाले. तर काय वही राका वा वा तुना पुन्हा जवई अरे काय घागऱ्या दोटी बांधून का काय माय हाय माय उषाबाई काय होई ग बहीण. तर ती असं बोलली उषाबाई बोलली काय होई ग बहीण म्हणे. अहो मग या पुन्हा मुंबईवाला असाच राहतस म्हणे काय होई ग बहीण. अहो मी वका बुडायस घर आहे ना तुना आडेना साखर पुळाले आणि तुन जमाने ते मला पाय सुद्धा पडू देणार नाही हा नारे सुद्धा आत्मा लिहिणार नाही हा नुसतं वरणीवर फोटो काढा पुरतो म्हणे कसं काय बहीण बटाने फोटो काढत आणि बटाने पाय पडू दे ना तू बटाने जवाई ना ते बटाने पाय पडा आणि तू कसं काय राही अहो माय राही नाही गो तुला जवाई फोनवाला सांगे कॅमेरावाला सांगे की कोणलेच पाय पडू देऊ नका फक्त फोटो काढा आणि मी आई ऐक म्हणा कानवरे ऐक विचारताक लागला तुला जवाईले तुला अंडरले. हा ते आई गोट मायो म्हणे असं कसं काय ही राका बोलली बरं मन सासू अशी बोलली की मायो म्हणे असं कसं काय उषाबाई म्हणे. मग ती उषाबाई ना पारा तपी झाला होता पण उषाबाईला कस तरी समजाडी मन सासूनी समजाडी शांत कर पण जवळ मन सासूनी बाईले सांग बाईनं ते आमनं फोन मा चालूच घेत लुडूक बुडूक काय खाद काय